नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपण चाललो आहे हरिपूर या गावामध्ये। तिथं बागेतलं गणपतीचं मंदिर आहे आणि परत संगमेश्वरचं मंदिर आहे। चला तर पाहू। तर आता आपण पोचलो आहे बागेतल्या गणपतीच्या मंदिरासमोर आणि आपल्या संकट आज दर्शनासाठी आहेत विनायक कुर्णे, जे गरीब दोस्त आहेत आमचे ते। चला तर मग दर्शन घेऊया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती मंदिर। गणपती मंदिराच्या आत बाजूस गेल्यावर सर्वात प्रथम लागते ते आपल्याला काळभैरवाचं मंदिर। इथं महादेवाची पिंड आणि काळभैरवाची मूर्ती आहे। तसेच आत गेल्यावर श्री हनुमानाचं मंदिर आहे। बागेतील गणपती मंदिर हे कृष्णा नदी किनारे आहे। या मंदिराचा परिसर खूप शांत आणि खूप प्रसन्न वातावरण आहे। मंदिराच्या बाहेर श्री गुरु सप्तऋषींची समाधी देखील आहे। श्री पटवर्धन राजांनी 1766 मध्ये 500 ब्राह्मण सोबत घेऊन या मंदिराची स्थापना केली होती। ही गणपतीची मूर्ती बाजूच्या नदीमध्ये सापडली। त्याच्यानंतर या मंदिरात विधी आणि स्थापना केली। बागेतल्या गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो हरिपूरमध्ये। तिथे संगमेश्वरचं मंदिर आहे। बागेतल्या गणपती मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर कृष्णा आणि वारणाच्या पवित्र संगमावर हरिपूर हे गाव आहे आणि या गावाच्या ठिकाणी प्राचीन शिव मंदिर आहे। मंदिर दोन्ही नद्यांच्या संगमावर असल्या कारणाने या ठिकाणाला संगमेश्वर म्हटले जाते। हे मंदिर प्राचीन शिव मंदिर आहे। वास्तू हेमाडपंथी शैलीमध्ये आहे। हे रामायणकालीन मंदिर है। राम ज्यावेळी अयोध्या से रामेश्वर प्रयाण कर रहे थे, तभी ये कृष्णा नदी, वारणा नदी, दंडकारण्य था यहाँ रह गए थे। राम इथं राहिलेले होते आणि त्यांचा एक दिन कार्यक्रम होता। सकाळी उठले की आंघोळ करायची, लिंग स्थापन करायचं, शिवलिंगाची पूजा करायची आणि तिथून पुढं प्रयाण करायचं, असा त्यांचा एक हे होतं। आणि याचा गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे
15व्या अध्यायाला गुरुचरित्रात उल्लेख आहे, काशीखंडाला उल्लेख आहे मंदिराचा. हेमाडपंथी बांधणी आहे. आणखी कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांचा संगम आहे म्हणून संगमेश्वर असं नाव आहे. इथं श्रावण महिन्यात 4 सोमवार विशाल तीर्थ, गावयात्रा आणि तुमचं गावयात्रा, महाशिवरात्र मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते. आणि त्रिकाळ पूजा आहे मंदिराची, व्यवस्थापन चांगलं आहे. तर आता आपण हरिपूरमधील बागेतले गणपतीचं दर्शन घेतलं आणि संगमेश्वरमधील सुद्धा महादेवाचं दर्शन घेतलं. तर आता नदीवर जाऊ आणि कसा आहे निसर्ग तो पाहू. तर मित्रांनो, तुम्हाला हरिपूरचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायला मिळतील. धन्यवाद.